सो वेलकम टू अवर सेकंड व्लॉग. तर आज आपण आलो हरिश्चंद्रगडला आणि इथं आपण सनराईज बघायला आलो होतो, पण मग आपल्याला काही सनराईज भेटला नाही कारण की अजून दिवसच झाला नाही. पूर्ण वेळ तिथं आम्ही बसून होतो. आम्ही ढगांच्या वरती ना म्हणून सन दिसत नाही, खाली गेलं का बरोबर दिसत. आता आम्ही भरपूर उंचीवर आहे म्हणून आता आम्हाला दिसत नाही, कारण ते ढग आणि सूर्य खाली आहे आणि आम्ही वरती चाललोय. आणि आता जो इथला वरचा पॉईंट आहे तिकडे चाललोय मी आणि रोहित, आणि बाकीचे आपले मेंबर तिकडे बसलेले आहेतच. आणि आता वरतून व्ह्यू दाखवतो तुम्हाला कोकण कड्याचा आणि हरिश्चंद्रगडचा. आपण आज सकाळी व्लॉग सुरुवात केला नव्हता, तर आता आपण व्लॉग सुरुवात करत आहे. आणि आता आपण पोचलोय डायरेक्ट वरती जिथं आपल्याला यायचं होतं, आणि तिथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. तर मित्रांनो, हा वरतून व्ह्यू आहे आपला. हमारा हो जाने के बाद हम चल रहे हैं नीचे, और वो देखो उधर सारे लोग बैठे हुए हैं. और ये आज का हमारा गाइड टॉकेश भाई, जो हमारे साथ 20 विलेज से साथ में है वो. तर मित्रांनो, जवळपास आम्ही 2 तास वेट करून आणि आता सनराईज झालेला आहे. तर आपली कृष्णा भाऊची रिॲक्शन थोडी आपण घेऊ. आम्ही 2 तासापासून इथं झोपलो होतो. कमरांना कळ लागली होती बसून बसून, त्यामुळे आम्ही झोपून घेतलं होतं. तर सूर्यदेवतांनी आत्ताशी आम्हाला दर्शन दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांची देणगी त्यांना नंतर देण्यात येईल. आणि 2 शब्द आपल्या शुभम भाऊ कडून पण ऐकून घेऊ आपण. आमची जिरली झाले 2 शब्द. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. और ये जो आदमी है वो कभी भी सोता है कभी भी उठता है, लेकिन अभी फोटो निकालने के लिए उठा है. और ये डोगेश भाई को रोहित भाई चश्मा लगा रहे हैं. भाई कुछ भी करता रहता है, कोई भी एक्सपेरिमेंट. और ये आयुष भाई हमारे द जिम बॉय, इसने हमारी बहुत मदद की है, फॉलो करें गाइस. इकडे चल. कृष्ण भाई के साथ ही उसके पास जाते हुए. इधर रोहित भाई और सूरज भाई का फोटोशूट चल रहा है. हमारी दरख्वास्त है कि अगर आपका फोटोशूट हो गया हो तो चलते हैं उधर. तुम्हीच बोटा घाली तर फोनच्या. सो अभी इधर का फोटोशूट करके हम जा रहे हैं कोकण कड़े पे. अबे साले, तो इधर का फोटोशूट करके अब हम जा रहे हैं कोकण कड़े पे उधर आगे. तर आता मी फोटोशूट करून तिकडनं आलो कोकण कड्याच्या इथं, आणि तिकडे ते रेलिंग आहे आणि हा व्यू आहे कोकण कड्याचा. हमारी इधर से वापसी हो रही है. तो शुभम भाई, कैसा रिव्यू रहेगा आपका इधर का? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तुम आओ तो ऐसे लोंडो को मत लाओ. आयुष भाई का रिव्यू. बस बारिश में आओ. रोहित भाई, एनी 2 शब्द. मजा आ गया. सिर्फ वो पानी रिटर्न नहीं आया साला. भाई पहली बार हमारे साथ आया था, पर भाई के साथ स्कैम हो गया. दोस्त मिल गए, देखो वहाँ पे नीचे से ऊपर सपोर्ट दिया, अब ऊपर से नीचे दे रहा है. तो अभी हम पहुंच चुके हैं इधर अपने मंदिर के पास, और ये उधर नीचे मंदिर, और इधर सब लोग पहुंच गए, और वो 3 लोग पीछे से आ रहे हैं. अभी इधर हम नीचे जाएंगे मंदिर. ना अभी चलते हैं नीचे, आपको मंदिर का नज़ारा दिखाते हुए अंदर से. और ये इधर पानी का तालाब. आणि इथून एंट्री आपली मध्ये मंदिरात. भारी मंदिर.
इधर से दर्शन होने के बाद इधर से पीछे आपको इधर एक और नंदी जी की स्ट्रक्चर मिलेगा और इधर अंदर अपना केव्ज आहे. इकडे बहुतेक हवन होत असेल असं वाटतं. इकडे पण रोहित भाऊंनी काहीतरी शोधलंय आपले मंदिर. त्याच्यानंतर हे मंदिरचे स्ट्रक्चर आणि अनिकेत भाऊ आपले आता आले वरतून. लेट आहे पण थेट आहे. आणि इकडे पुढे इथं खाली मंदिर आहे आपलं. इकडं नाही रे, कुठं तर दुसरीकडे. हा अपने ऑडियन्स को दिखा देता हूँ थोड़ा बार. खाली नाही जात जास्त पण मग थोडं. तर आता रोहित भाई आणि मी खाली घुसलोय. हे पूर्ण टाकत जे आहे ते पाण्याने भरलेलं आहे आणि एकदम क्लिअर पाणी आहे त्याच्यामध्ये. और अभी रोहित की और मेरी सवारी निकले वो अपना 4 पिलर वाला मंदिर ढूंढने को जो कि 4 युग दर्शक है. तो उधर अब हमें पता नहीं मिलता है कि नहीं. हाँ शायद वही है वो उधर नीचे. ये जो मंदिर है उधर से ऐसा नीचे इधर आ जाइए तो आपको वो मंदिर मिलेगा. हाँ हेच ते मंदिर आहे जिथे की आपले जे 4 युग आहे. 4 युग कोणते होते? द्वापर युग, सत्ययुग, त्रेतायुग आणि कलयुग. तर मग त्याच्यातले जे हे 3 पिलर आहे ते तुटलेले आहेत आणि जेव्हा हा 4था पिलर तुटेल तेव्हा कलयुग पण संपेल असं म्हणलं जातं. मी आता तोडून टाकतो. मित्रांनो आता आपण ब्लॉगचा एंड करत आहे. आपण सक्सेसफुली हरिश्चंद्रगडचा ट्रेक पूर्ण केला आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता पण सजेशन राहील की पावसाळी आहे कारण की आता पूर्ण कमजोर सुकलेलं लोग गवत ना आहे. देखिए. आणि मिलते किसी नेक्स्ट ब्लॉग में. सत श्री अकाल. रोहित भाई के